नमस्कार मित्रांनो. तर आज आपण तुम्हाला आज माहिती देणार आहे की आपण हार्वेस्टिंग कसं करतो. तर आज जसं की बघू शकता की आमचा आज पहिला तोडा आता आमचा परिपक्व झालेला आहे मार्केटला जायसाठी. तुम्हाला आम्ही दाखवतो की आज फळांची आपण हार्वेस्टिंग कसं करतो किंवा फळ परिपक्व कसं होतं कधी काढलं पाहिजे हे तुम्हाला दाखवतो. या इकडे तुम्ही ते बघू शकता की आता हे बघा हे जे फळ आहे हे जे फळ आता तुम्ही बघू शकता हे पूर्ण लाल झालेलं आहे. तर हे आता हे फळ आता मार्केटला जायसाठी रेडी झालेलं आहे. हे ओलं फळ बघा. परत इकडे बघा हे जे फळ आहे आता हे पाडायला लागलेलं आहे. हे पण तुम्ही काढलं तरी पण हे फळ मार्केटला जाण्यासारखं झालेलं आहे. तर ह्याच्यामुळे तुम्हाला अजून एक सांगायचं होतं आहे की हे आता जे पहिला बार निघला आहे तर तुम्ही जर बघू शकता की पहिल्या बारचे जे साईज वगैरे आहे ही जी तुम्हाला मगाशी व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं मी की हे जम्बो व्हरायटी. ही जम्बो व्हरायटीची तुम्ही साईज जर बघितला तर एका फळाची साईज ती 300च्या पुढची 300+, 400+, 500+, 600+ किंवा 700+ आमची ह्यावर्षी आमची हे निघाली. तुम्हाला अजून याच्यामुळे सांगायचं झालं तर तुम्ही इथं बघू शकता की हे जे फळ आता जसं की तुम्ही पाहू शकताय की इथं आपलं ड्रॅगन फ्रूटचं हार्वेस्टिंग चालू आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आता बऱ्यापैकी आज आमचा पहिला तोडा आहे. तर पहिल्या तोड्याचा तुम्ही जर फ्रुटिंग वगैरे बघितलं साईज वगैरे बघितली तर मला बऱ्यापैकी कळेल की बाबा ही आता जी तुम्ही साईज बघता ते ही साईजचे जे फळं आहे ती फळं ही नॉर्मल म्हणजे जम्बो रेड नाही साधा रेडची जे फळं आहे जम्बो रेडची तुम्हाला मी पुढे दाखवेल. तर इथं तुम्ही बघू शकता की आपण कटिंग वगैरे कसं करतो म्हणजे फळं काढताना किती काळजी घेतो. तर मला तुम्ही सांगा की तुमचं काय म्हणजे तुम्ही जर फळं काढताना तुम्ही काय गोष्टीचं तुम्ही सेफ्टी घेतलेली आहे तुम्ही. आम्हाला ही असं स्वच्छ घालायची कैची घ्यायची असं समोर काढायचं नाही तर मग त्याला असं साईडने जर ढका लागला तर कट होतं मग ते खराब होतं. मग हे असं देठासहित सगळं अख्खं आलं पाहिजे. तुम्ही किती वर्ष आले या ड्रॅगन फ्रूटमध्ये काम करता ते. आता हा नवीन बाग आहे तरी 5 वर्ष झाले. तुमचा काय अनुभव आहे ह्या काय अनुभव आहे तुम्हाला काय वाटतं ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये काम करून. काम करून हे आता कसं आहे की करायला सोपं वाटतं पण काटं आहेत खाली वगैरे खतं बिते सगळं घालावं लागतं. पाणी कमी पडले ते पाचट असं टाकावं लागते. परत त्याला लय ऊन सहन होत नाही लय थंडी पण सहन होत नाही मधले हे लागतं त्याला असं वातावरण. तर मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारतो की तुम्ही आता हे फळ काढतात हे तर तुम्ही कसं ओळखतात की हे फळ आता परिपक्व झाले. ते आधी काय असतं की असं फुल वगैरे येतं मग ते फुलाच्या मागे मोठं बनल्याच्या मागे कलर असा थोडा आधी गुलाबी येतो मग छान मोठा असा लाल होतो. जास्त झालं तर मग खराब होऊ शकतं मग ते मापात काढावं लागतं. असं त्याला मागून असा देठ बिट्या मापात काढतो नाही तर तगदा निघल्यावर खराब होऊ शकतं. असं कैचीनं कट करायचं. तर तुम्ही आता जसं बघू शकता हे पॅकिंगचं स्टेज आहे. आता माल काढून झालेला आहे तर इथं आपलं सॉर्टिंग चालू आहे. तुम्ही जसं बघशाल की आता हा जो माल पॅकिंग होतो आहे त्याच्यामध्ये आपण 100 ग्राम ते 500 ते 600 ग्रामपर्यंत वेगळे आपण माल काढलेला आहे. आता हा जो पॅकिंग चालू आहे ह्या बॉक्सची आता हे 200 ग्रामची पॅकिंग चालू झालेली. आणि जे त्या बाजूला बघताय तुम्ही तो बॉक्स तो 300 ग्रामचा बॉक्स आहे तो आता फुल झालेला आहे. इकडे तुम्हाला दाखवतो. आता हा जो ह्या बॉक्सची पॅकिंग चालू आहे हा आता 500 ग्रामचा वरचा फळ आहे. ह्याचं पॅकिंग आपण आता करणार आहे. तुम्ही इथं बघू शकता की आता इथं आपलं पॅकिंग चालू आहे. तर आपण कसा करतो की माल काढतो पहिला माल काढून झाल्यावर मग आपण मग त्याचं इथं सेटअप करतो. सेटअप झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये आपण मग वेगळ्या ह्याच्यानी आपण सॉर्टिंग करतो. तर सॉर्टिंग प्रोसेस काय एवढी इझी आहे काय हार्ड नाही. त्याच्यामध्ये कसं आहे की आपला एक वजन काटा असतो छोटा वजन काटा तुम्ही बघू शकता इथं वजन काट्यावर आपण तिथे ठेवतो त्याच्यावर आणि त्याच्या वेळी आपण वेगळ्या आपण त्याला सॉर्टिंग करतो. ह्याचा फायदा असा होतो की आपल्याला रेटमध्ये फरक पडतो. जसं आपण 1 नंबर माल आपण 300च्या पुढचा 1 नंबर माल असतो. 200चा माल 200च्या 300च्या मधला माल तो 2 नंबर असतो. आणि 3 नंबर माल हा 100 ते 100च्या खालचा माल असतो तो 3 नंबर माल असतो. तर आपला बऱ्यापैकी यावेळेस जो पहिला तोडा निघालेला आहे तुम्ही बऱ्यापैकी बघू शकता की सगळ्यात 300च्या वरचाच माल आहे. आणि हा जो माल तुम्ही बघताय हा सगळ्यात टॉप लेवलचं म्हणजे टॉप व्हायचा आहे. आपण 550 ग्रामचा एक फळ असेल ते. तर असे आपण पॅकिंग करतो. तुम्ही इकडे बघू शकता की आपण लाईन वगैरे कसे लावतो आपण. तर असे आपण पॅकिंग करतो याच्यामध्ये. तर म्हणजे प्रॉपर वेने आपण त्याला सॉर्टिंग करून आपण पॅकिंग करतो. आता तुम्ही इथं बघू शकता की इथं आपला बॉक्स पॅकिंग करून झालेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता की आपण इथे वेगळ्या
ह्याच्याने आपण म्हणजे ग्रामनुसार आपण त्याच्यावर हे केलं 300 ग्रामचा 400 ग्रामचा असे वेगळे ह्याच्यामध्ये आपलं स्टिकर पण लावलेलं आहे आपण. ज्याला आपण कॉन्टॅक्ट करायचं त्यांनी इथं आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता. हा आपला 2 नंबर आहे. माझा नंबर वरचा आहे, खालचा नंबर हा माझा मॅनेजर आहे त्याचा नंबर आहे हा. तर हा आपण इथं आपण गाळा नंबर टाकतो जिथं आपल्याला पाठवायचं आहे. आता हा माल चालला आहे मुंबईला, तर इथं गाळा नंबर आपण ते टाकलेलं आहे. आता तुम्ही इथं बघू शकता की आपण त्याच्यानंतर आपण ह्याच्यावर वजन करतो. तुम्ही इथं बघा की तुम्हाला समजेल की आता बघा आता भरलेला आहे 14,700. तर आपण त्याच्यामध्ये 700 ग्राम मायनस करतो कारण की आपण बॉक्सचं वजन त्याच्यामध्ये गृहीत धरत नाही. तर मग इथं आपण 14 किलो एका बॉक्समध्ये टाकतो. 14 ते 15 kg असं पॅकिंग असतं.